पुढची बातमी पाहूयात। आता महायुतीच्या त्रिकोणामध्ये नवाब मलिकांचा अडथळा होतोय। युतीबाबत भाजप आणि शिवसेनेच्या बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे। बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग दिसत नाहीये। मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व मलिकांकडे सोपवायला भाजपचा विरोध आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या त्रिकोणामध्ये नवाब मलिक अडथळा ठरतायत। युतीबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये बैठकांचं सत्र सध्या सुरू असतानाच दादांच्या राष्ट्रवादीचा कुठेही सहभाग दिसत नाहीये। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मुंबईचं नेतृत्व हे मलिकांकडे सोपवलं जाईल आणि ज्याला भाजपचा कडाडून विरोध होतोय। मुंबईचं राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिकांऐवजी इतर कोणाकडे दिल्यास भाजप नेत्यांचा कुठलाही आक्षेप नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आपण पाहतोय युतीबाबत भाजप आणि शिवसेनेच्या बैठकांचं सध्या सत्र सुरू आहे। नवाब मलिकांच्या नावाला भाजपचा विरोध आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या महायुतीमध्ये नेमकं काय होतं पुढे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नवाब मलिक युतीमध्ये अडथळा ठरतायत का, अशा सुद्धा चर्चांना आता वेग आलेला आहे। मुंबईचं नेतृत्व हे मलिकांच्या हाती गेल्यानं भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे। बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग सुद्धा नव्हता कालच्या। मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व मलिकांकडे सोपवण्याला भाजपनं आता विरोध केलेला आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत आहे। शुभम, एकीकडे नवाब मलिक यांना सत्तेसाठी चालतात आणि आता मुंबईचं नेतृत्व, राष्ट्रवादी मुंबईचं नेतृत्व नवाब मलिकांकडे गेलं तर भाजपला अडचण ठरते। नेमकं का असं होतंय? सिद्धेश, खरं तर काल रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची यामध्ये बैठक झालेली आहे आणि कदाचित सर्व वाद जे आहेत ते थंड झाल्याचं दिसून येत आहे। अशामध्ये सिद्धेकल माहिती मिळत आहे की मुंबईत महायुती झाली तरी त्यांच्यात राष्ट्रवादी म्हणजे अर्थातच अजित पवारांची राष्ट्रवादी ही सोबत नसणार आहे, कारण की नवाब मलिक राष्ट्रवादीला लांब ठेवण्याचा राष्ट्रवादीमधून लांब ठेवण्याचा समजा प्रयत्न झाला तरच मग कुठेतरी राष्ट्रवादीसोबत युती जी आहे ती होईल असं समजून येत आहे। काही वेळ आधी एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिलेली आहे की असं काहीही नाही आहे, पण मात्र नेमकं सूर जे आहेत ते अशाच पद्धतीने लागून येत आहेत की कुठेतरी राष्ट्रवादी हे महत्वाच्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमधल्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला दूर ठेवणार असं काहीचं चित्र दिसून येत आहे। काही ठिकाणी स्वतः अजितदादा बॅकफुटवर येऊ शकतात, कारण की त्या ठिकाणी त्यांची तेवढी लोकप्रतिनिधी जे आहेत ते उपस्थित नाही आहेत, पण मात्र कुठेतरी मुंबई सारख्या महत्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नवाब मलिक यांचा मुद्दा जो आहे तो वादाचा ठरू शकतो। एकीकडे त्यांनी वरच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या आत्ताच विधानसभेच्या, त्यामध्ये मात्र नवाब मलिक यांच्यासोबत त्यांनी केली होती। सना मलिक या महायुतीचे आमदार आहेत, पण मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांच्यापैकी कोणी उमेदवार नको यासाठी जे आहेत कुठेतरी सूर महायुतीमधला जाताना दिसून येत आहेत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।